नमस्कार मित्रांनो, मी क्रांत भाडिंग आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे तुंगारेश्वरला. तुंगारेश्वर हे आहे वसईमध्ये. वसई स्टेशनला आल्यावर तिथून सातिवली बस पकडली आणि तिथून मग पुढे चालत आलो आहे. आणि आता प्रवेशद्वारातसुद्धा आतमध्ये प्रवेश केला आहे. थोडं चालल्यानंतर आता आपला ब्लॉगिंगचा प्रवास सुरू झाला आहे. तर इथे पुढे आल्यावर ही नदी क्रॉस करून जावं लागतं. तुम्ही जर बसने आला असेल किंवा रिक्षाने आला असाल तर रिक्षा तुम्हाला इथपर्यंतच साथ देईल, कारण की पुढे ही छोटी नदी आहे. ती क्रॉस करूनच आपल्याला पलीकडे जावं लागतं. तिकडून येऊ का या साईडने रस्ता. तर ही नदी क्रॉस करून आलो आपण आणि पुढे पुन्हा असा प्रवास आहे. संपूर्ण रस्त्याला पाणी आहे आणि त्यातून चालत चालत आपल्याला तुंगारेश्वरला पोचायचं आहे वरती. खूप दिवस यायचं मनात होतं, महादेवांचं दर्शन घ्यायचं होतं, पण फायनली आज दिवस आला आहे. तर ओंकार आणि मी निघालो आहे त्या प्रवासासाठी. आता पुन्हा मी व्हिडिओला स्टार्ट केले. आय थिंक मला वाटतं पुढे जाऊन ओंकार तिकीट काढायचं असेल, कारण की पुढे गेट आहे आणि इथून येताना रस्त्याला संपूर्ण पाणीच आहे आणि इथूनच तुम्हाला हळूहळू चालत यावं लागतं. पैसा बाद में तर आतमध्ये प्रवेश करताना हे तिकीट काढायला लागते. 58 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. आम्ही ऑस्मोवर करत होतो, पण त्यामध्ये कळत नव्हतं आणि काय शूट करतोय ते स्क्रीन लहान असल्यामुळे दिसत नव्हतं. तर पाऊस पडतो आहे, त्यामुळे पुन्हा आम्ही स्विच केलं मोबाईलवर. तर आता वरती पोचलो आहे. आता सुरुवातीला ओंकार म्हणतो की ह्या आधी आलं होतं त्यावेळी इकडे दुकानं वगैरे काहीच नव्हती, पण आता बऱ्यापैकी दुकानं वगैरे झाले. हे बघा, त्याच्या वरती आतमध्ये येऊनसुद्धा खाण्याची वगैरे व्यवस्था आहे. मंदिराकडे जाताना ही नदी आहे, त्या नदीमध्ये इथे सगळं मुलं अंघोळ करतात. पावसाळ्यामध्ये इथं जर तुम्ही येत असाल तर थोडं सांभाळून, कारण की जेवढी सोपी आहे तेवढं रिस्कीसुद्धा दिसतं. विहंगम दृश्य तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये बसलेले हे महादेवांचं मंदिर. तर फायनली वरती मंदिराजवळ पोहोचलं. चालतं चालतं कधी रस्ता संपला कळलंच नाही आणि प्रवेशद्वार आलं सुद्धा. प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केला आहे आणि आता मंदिराच्या दिशेने आपण चाललो आहे. पकड केला आहे मंडळ समिती सभी भक्तों को सूचित किया जाता है. म्हणजेच थोडक्यात त्यांना सांगायचं की छोटे कपडे घालून, जसे दाखवले तसे कपडे घालून तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. ही एक चांगली गोष्ट आहे इथे. आणि असे बऱ्याच ठिकाणी म्हणजे सलग जवळजवळ फलक लावले, त्यामुळे ह्याचं पालन होणं गरजेचं आहे. दर्शन झालं आणि पाऊस एवढा जोरात आला की आम्हाला बाहेर पडताना छत्री असून सुद्धा बाहेर पडताना विचार करावा लागतो. एवढ्या जोराचा पाऊस झाला. तर इथे वरती आल्यावर हे एक जागमाता मंदिर तुंगारेश्वर, तिथे दर्शनासाठी आलो आपण.
महादेवांचं सुद्धा दर्शन झालं आणि वरती जागमातेचं सुद्धा दर्शन झालं आणि पाऊस येतो म्हणून थोडा वेळ इकडे थांबून नवीन शूट करतोय. ओंकारला बोला छत्री घेऊन तू सेफ राहा, कारण की बाजूच्या वस्तू बॅग त्याच्याकडे दिल्या आणि फक्त शूट करण्यासाठी मोबाईलला प्लास्टिक कवर घातलं आहे आणि मी कॅमेरासुद्धा आतमध्ये टाकला आहे. दर्शन झालं आणि आता बघूया खाली थोडं फिरूया आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा तुम्हाला लागतो. महादेवांचं दर्शन झालंय आणि आता परतीचा प्रवास सुरू झालाय. तर खाली निघालोय. हे बघा ओंकारकडे मी बॅग दिली आहे, कारण की मी जवळजवळ भिजलोच आहे, 90% तर भिजलो आहे. त्यामुळे बॅग ओंकारकडे दिली आहे आणि मी असंच मग शूट करत पुढे चाललो आहे. मित्रांनो वरती चढताना वाटत होतं कधी मंदिर येईल, पण ते आलं लवकर. पण त्यापेक्षा उतरताना एवढा फास्ट आलो की आम्हाला कळलंच नाही कधी नदीपाशी येऊन पोचलो. आणि आता पाण्याची पातळीसुद्धा थोडी वाढली आहे, त्यामुळे आपण थोडा वेळ थांबू आणि मग नंतरच जाऊ. कारण की तुम्हाला सुद्धा दाखवतो जवळजवळ पाऊस पडला वरती गेल्यावर आणि पाऊस जरा जास्तच पडला, त्यामुळे पाण्याची पातळी ही बघा एवढ्या प्रमाणात वाढली की तिथं आरामात जाता यायचं. तिथे आता थोडं रिस्क वाटते. असा प्रकार झालेला आहे. हे बघा मगाशी आलो तेव्हा एकदम स्वच्छ निवळच पाणी होतं आणि आत्ता एवढी पातळी वाढली आहे ना. हे बघा लोक. आणि इथे एक महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बलाची लोक मदतीसाठी आहेत. मित्रांनो हे जे रस्त्यावर पाणी आलं आहे ना, ते नदीच्या प्रवाहातलं पाणी इकडे रस्त्याच्या साईडला वळलं आहे आणि बाकीचं पाणी ह्या साईडने खाली जातं आहे. आणि एवढ्या जोरात पाऊस पडल्यामुळे पाण्याला फोर्स जास्त आहे. आणि बघू शकता हे बघा ह्या साईडने सुद्धा सगळीकडून छोटे छोटे झरे येत आहेत आणि अचानक वरती गेल्यानंतर पाऊस वाढला. आणि खरंच मगाशी इथं आम्ही जेव्हा वरती गेलो ना त्यावेळी मुलं मस्ती करत होती, आंघोळ वगैरे करत होती. आणि बघू शकता की इथे येऊन आंघोळ करणे किती रिस्की आहे, कारण की अचानक पाऊस आला, समजा वाढला पाऊस आणि एवढ्या फोर्सने पाणी आलं तर काय होईल विचार करू शकता तुम्ही. त्यामुळे अशा रिस्की जागांवर जाऊन जर तुम्ही एन्जॉय करत असाल तर जरा स्वतःची काळजी घेऊन एन्जॉय करा. तर आजचा व्हिडिओ ओंकारसोबत होता आणि जास्त उंच नव्हता, पण महादेवांच्या मंदिराला या भेट द्यायची होती खूप दिवसापासून. तर ओंकार कसं वाटलं आजच्या दिवसात? आजचा दिवस सार्थकी लागला. आणि बघा ही छोटी छोटी मुलं इथे वरती काही ना काहीतरी आंबे मके वगैरे विकायला येत असतात त्यांच्यासोबत. ते सुद्धा आता पावसामुळे सगळी दुकानं वगैरे उचलून सगळं घेऊन घरी जातात. आलो त्या रस्त्याने आता पाणी भरलं असेल, कारण की तिथे पूल नव्हतं, नदी क्रॉस करून जायला लागायचं. तर त्यामुळे आम्हाला दुसऱ्या रस्त्याने पाठवलं आहे. रस्ता आम्हाला सुद्धा माहीत नाही. आमच्या पुढची लोक जे चालले त्यांच्या मागोमाग आम्ही चाललो आहे. हे बघा असा रस्ता आहे हा जंगलातून. तर फायनली मेन रोडला आम्ही पोहोचलो आहे आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओ सुद्धा इथे कंप्लीट झालं आहे. महादेवांचं दर्शन झालं आहे. संपूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळालं असेलच. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तसंही आजचा व्हिडिओ हाच एडिट करणार आहे आणि या आधीचे 2 व्हिडिओसुद्धा ह्यानेच एडिट केले होते. तर भेटूया पुढच्या कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ आवर्जून पाहत राहा.